Hello students, in first topic units and measurements, now we are going to derive dimensions for next physical quantities. Let's see, force is a physical quantity. We have to obtain dimensions and from that we have to obtain SI unit for force. So to find dimensions we have to write formula for force, and that formula is equal to mass into acceleration. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सलरेशन. मग मासचे डायमेन्शन्स लिहूया आपण. माससाठी कॅपिटल एम आणि फॉर्म्युलामध्ये मास ही फिजिकल क्वांटिटी एक वेळेस आलेली आहे, त्यामुळे आपण त्याचा घातांक 1 लिहिलेला आहे. त्यानंतर ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. ते फाइंड आउट केलेले डायमेन्शन्स 2 पार्ट करून टाका आणि ते आपण इथं यूज करूया. L1 M0 T-2. ओके, आता पुढची प्रोसिजर तुम्हाला सर्वांना माहिती झालेलीच आहे. पाया समान आहे समजा तर घातांकाची बेरीज या नियमानुसार आता प्रोसिजर करत जायची आहे. मग L⁻⁴ पण पहिल्या ब्रॅकेटमध्ये L⁻⁴ नाही किंवा L ही क्वांटिटी नाही आहे, म्हणून L⁻⁴ ॲज इट इज लिहा. त्यानंतर M⁻⁴ आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये M⁻�0 आहे, म्हणजे M⁻⁴ प्लस M⁻�0, 1 प्लस 0 बिकम्स 1. त्यानंतर T ही टर्म या ब्रॅकेटमध्ये नाही पण इकडे आहे, म्हणून फक्त ही लिहून टाका जशास तशी. T⁻². हे झाले फोर्ससाठी डायमेन्शन्स. ओके, हे झाले फोर्सचे डायमेन्शन्स. आता या डायमेन्शन्सवरून आपल्याला SI युनिट लिहायचे आहेत. पण फोर्स ही फिजिकल क्वांटिटी एक्सेप्शनल आहे. तिचे डायमेन्शन्सवरून आपल्याला SI युनिट लिहिता येणार नाहीत. लिहिता आले तरीही त्यासाठी एक युनिट यूज करायचं आहे आपल्याला, समजा न्यूटन. ओके, फोर्स ही फिजिकल क्वांटिटी न्यूटन या सायंटिस्टनी शोधून काढलेली आहे, त्यामुळे न्यूटन हा SI युनिट म्हणून यूज केला जातो. ओके, किंवा आपण समजा डायमेन्शन्सवरून लिहायचे असतील तर आपण असं लिहू शकतो. माससाठी किलोग्रॅम आणि लेंथ एक वेळेस आहे मीटर आणि T⁻² आहे. मायनस असल्यामुळे पर आणि (2) म्हणजे टाईमचे SI युनिट सेकंद आहे आणि त्याचा स्क्वेअर. ओके, किंवा तुम्ही हेच डायमेन्शन्स असं लिहू शकता किलोग्रॅम मीटर सेकंडचं (2) पॉवर. ओके, अशा प्रकारे आपण डायमेन्शन्सवरून फोर्सचे युनिट फाइंड आउट केलेले आहेत. ओके, नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी कन्सिडर करूया. समजा इम्पल्स. ओके, इम्पल्स इज वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाईम. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फोर्सचे डायमेन्शन्स आणि टाईमसाठी डायमेन्शन्स लिहायचे आहेत. फोर्सचे डायमेन्शन्स आपण आत्ताच फाइंड आउट केलेत, ते लिहा. L1 M1 T-2. त्यानंतर टाईमसाठी T आणि फॉर्म्युल्यात एक वेळेस टाईम आहे म्हणून Tचा घातांक 1. अशा प्रकारे पुढची स्टेप L1, इकडे L ही टर्म नाही म्हणून L1 ॲज इट इज. M1 इकडे M टर्म नाही
म्हणून m⁻⁴ ॲज इट इज t⁻⁻², आणि इथं t⁻⁴. ओके, t⁻⁻² + 1 म्हणजेच काय होईल, t⁻⁻² + 1 म्हणजे -1. ओके, अशा प्रकारे इम्पल्सचे डायमेन्शन्स L1, M1, t-1. यावरून आपल्याला SI युनिट लिहिता येईल. पण इम्पल्स ही एक्सेप्शनल केस आहे, एक्सेप्शनल क्वांटिटी आहे. तिचा फॉर्म्युल्यावरून आपल्याला SI युनिट लिहायचे आहे. आणि SI युनिट ऑफ इम्पल्स फॉर्म्युल्यामध्ये फोर्स आहे आणि टाईम आहे. फोर्सचे युनिट काय लिहिलेत आपण, न्यूटन, आणि टाईमसाठी सेकंद, म्हणून इम्पल्सचे युनिट न्यूटन सेकंद. सिम्बॉलिकली आपण न्यूटन हे पर्सनचं नाव असल्यामुळे कॅपिटल N आणि सेकंद यस. ओके, अशा प्रकारे न्यूटन सेकंद हे इम्पल्सचे SI युनिट आहेत. त्यानंतर नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी कन्सिडर करूया, वर्क डन. वर्क फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्ससाठी डायमेन्शन्स पाठच करून टाकायचे. फोर्सचे डायमेन्शन्स L1, M1, t-2. त्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच लेंथ, आणि लेंथ ही किंवा डिस्प्लेसमेंट ही एक वेळेस आहे फॉर्म्युल्यात, म्हणून L⁻⁴. त्यानंतर L1 म्हणजे L1 + 1 काय होईल, L2. M1 इकडे M1 नाही किंवा M नाही, म्हणून M1 ॲज इट इज. t2 t-2, आणि इकडे t टर्म नाही, म्हणून t⁻² ॲज इट इज. हे झाले वर्क या फिजिकल क्वांटिटीसाठी डायमेन्शन्स. आता वर्क ही सुद्धा एक्सेप्शनल केस आहे, जिचे डायमेन्शन्सवरून आपल्याला SI युनिट लिहिता येणार नाहीत. लिहिता जरी आले तरी त्यासाठी एक डेफिनाइट SI युनिट यूज केलं जातं, ते आहे जूल. किंवा कारण की जूल हे पर्सनचं नाव आहे, आणि जूल या सायंटिस्टनी वर्क ही फिजिकल क्वांटिटी फाइंड आउट केलेली आहे, डिस्कवर केलेली आहे, म्हणून त्याने स्वतःचं नाव SI युनिट म्हणून यूज केलेलं आहे. ओके, आणि जूल पर्सनचं नाव असल्यामुळे सिम्बॉलिकली कॅपिटल Jने रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, हे झालं वर्कचे डायमेन्शन्स, आणि डायमेन्शन्स किंवा हे SI युनिट वर्कचे. त्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आपण कन्सिडर करूया, कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी म्हणजेच मराठीत आपण गतीज ऊर्जा असं म्हणतो. फॉर्म्युला आहे हाफ मास इंटू व्हेलोसिटी स्क्वेअर. ओके, मग इथे एक स्पेशल थिंग आहे, हाफ मीन्स अ नंबर, अँड नंबर्स नेव्हर हॅज एनी डायमेन्शन्स, म्हणजे नंबर्सला डायमेन्शन्स नसतात. ओके, म्हणून मी इथे लिहितं, हिअर हाफ इज अ नंबर, इट हॅज नो dimensions or it is dimensionless. ओके, डायमेन्शन्स नसतात, नंबर्सला डायमेन्शन्स नसतात. मग आता कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स आपल्याला लिहायचे आहेत. तर मास ही एक वेळेस आहे, म्हणून m⁻⁴. त्यानंतर व्हेलॉसिटी
व्हिलॉसिटीचे डायमेन्शन्स आपण अगोदर डिटरमाइन केलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत, ते तोंडपाठ करून टाकायचे. आणि डायमेन्शन्स आहेत व्हिलॉसिटीचे L1 m0 t⁻⁻1. पण इथं स्क्वेअर आहे. ओके, व्हिलॉसिटी स्क्वेअर आहे म्हणून आपण डायमेन्शन्सचे सुद्धा स्क्वेअर करणार. ओके, मग नेक्स्ट स्टेपमध्ये m1 ॲज इट इज, त्यानंतर L⁻⁻1 पॉवरचा पॉवर, घातांकाचा घातांक, म्हणजे मल्टिप्लिकेशन होणार. म्हणून काय होईल, L⁻⁻1 × 2 म्हणजे L⁻². त्यानंतर m⁻�0 × 2 0. t⁻⁻1 × 2 म्हणजे -2. ओके, नेक्स्ट स्टेप L⁻² ॲज इट इज, कारण की पहिल्या ब्रॅकेटमध्ये L ही टर्म नाही. त्यानंतर m⁻�0 आणि इथे m⁻1 म्हणजेच काय होईल, m⁻1 + 0 बिकम्स 1. त्यानंतर t⁻⁻2 आणि इकडे t ही टर्म नाही म्हणून ही जी टर्म आहे ती ॲज इट इज लिहून टाका. आता हे झाले कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स. ओके, आता कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे काय आहे, फोकस ऑन धिस वर्ड एनर्जी आणि वर्क. ओके, वर्क म्हणजेच काय आहे, एनर्जी. ओके, एनर्जी असल्याशिवाय वर्क केलं जात नाही. एनर्जी असेल तरच वर्क डन होतं. म्हणून वर्क डन इज नथिंग बट अँड एनर्जी. म्हणून कायनेटिक एनर्जी पण एनर्जीच आहे. म्हणून वर्क डनचे जे SI युनिट असतील तेच SI युनिट एनर्जीसाठी असतील. म्हणून कायनेटिक एनर्जीचे SI युनिटसुद्धा काय असतील, जूल. ओके, जूल इज द SI युनिट फॉर कायनेटिक एनर्जी अँड सिम्बॉलिकली कॅपिटल J, कारण की जूल हे पर्सनचं नाव आहे. त्यानंतर आहे प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. आता आपल्याकडे फोर्सचे डायमेन्शन्स आहेत, त्यानंतर एरियाचे पण आहेत. दोघांचेही डायमेन्शन्स लिहून टाका. फोर्ससाठी L1 m1 t⁻2, एरियासाठी L2. हे दोन्ही आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. त्यानंतर L1 m1 t⁻2 ॲज इट इज आणि L⁻² हे जे डिनॉमिनेटरमध्ये आहेत ते आपण न्यूमरेटरमध्ये घेऊ. आणि न्यूमरेटरमध्ये घेत असताना हे जे पॉवर्स आहेत यांचा साईन चेंज होतो. ओके, प्लस असेल तर मायनस होतो, मायनस असेल तर प्लस होतो. म्हणून L⁻². पुढची स्टेप L⁻1 L⁻−2 L⁻1 -2 म्हणजेच काय होईल, L⁻−1. त्यानंतर m⁻1 आणि t⁻−2 ॲज इट इज. ओके, हे झाले प्रेशरचे डायमेन्शन्स. आता प्रेशर ही सुद्धा एक्सेप्शनल केस आहे जिचे डायमेन्शन्सवरून आपल्याला SI युनिट लिहिता येणार नाहीत. तर फॉर्म्युल्यावरून आपल्याला प्रेशरचे SI युनिट लिहायचे आहेत. फॉर्म्युल्यामध्ये फोर्स आहे आणि एरिया आहे. फोर्सचे SI युनिट न्यूटन आणि एरियासाठी मीटर स्क्वेअर. परंतु हे दोन डिव्हाइड आहेत. ओके, म्हणून SI युनिट काय लिहाल, फोर्ससाठी न्यूटन आणि डिव्हाइडमध्ये असल्यामुळे पर आणि एरियाचे डायमेन्शन्स
SI unit meter square. Symbolically Newton per meter square किंवा न्यूटन पर स्क्वेअर ऑफ मीटर. ओके. त्यानंतर आहे नेक्स्ट 12th. ओके, वॉट एवर मे बी द नंबर. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी इज द पॉवर आणि त्याचा फॉर्म्युला आहे वर्क डिवायडेड बाय टाईम. वर्क पर युनिट टाईम. ओके. वर्कचे डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. L2 M1 T-2 वर्क डनचे डायमेन्शन्स डिवायडेड बाय टाईम. टाईमसाठी T1. टाईम एक वेळेस आहे म्हणून 1. ओके. त्यानंतर T1 न्यूमरेटरमध्ये घ्या. L2 M1 T-2 आणि डिनोमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये घेतल्यामुळे T⁻⁻1. नेक्स्ट स्टेप आहे L2 M1 T⁻2 आणि -1. -2 -1 म्हणजे बेरीज होते आणि चिन्ह वजा असेल -3. ओके. हे झाले पॉवरचे डायमेन्शन्स. त्यानंतर पॉवरचे SI युनिट हे फॉर्म्युल्यावरूनही लिहिता येतात. आणखी पॉवर ही वॅट या पर्सननी फाइंड आउट केल्यामुळे, पॉवर ही फिजिकल क्वांटिटी वॅट यांनी डिस्कवर केल्यामुळे वॅटने स्वतःचं नाव SI युनिट म्हणून यूज केलेलं आहे. ओके. फॉर्म्युल्यावरून पॉवरचं SI युनिट असेल वर्कसाठी जूल आणि टाईमसाठी सेकंद. डिवाइडमध्ये असल्यामुळे जूल पर सेकंद. सिम्बॉलिकली कॅपिटल J पर सेकंद. त्यानंतर ऑर वॅट. वॅट इज ऑल्सो युनिट फॉर पॉवर. ओके. And watt is a name of person, so therefore symbolically represented by capital W. And the last physical quantity is the potential energy. फॉर्म्युला आहे mgh म्हणजेच मास इंटू acceleration due to gravity multiplied by height. h म्हणजे height. ओके. मास म्हणजे कॅपिटल M रेस टू 1. मास ही एक वेळेस आहे म्हणून m⁻⁻1 आणि ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. पण फोकस ऑन दिस वर्ड ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स आपण लिहिलेले आहेत. L1 M0 T-2. त्यानंतर हाईट. ओके. तुम्ही हाईट अशी मोजू शकता म्हणजे तुम्ही लेंथच मेजर करताय आणि अशी जरी मेजर केलात तरीही लेंथच मेजर करता. म्हणून हाईट इज नथिंग बट लेंथ म्हणून L⁻1. ओके. त्यानंतर L1 आणि L1 बिकम्स L2. त्यानंतर m⁻1 m⁻0 बिकम्स m⁻1 and T⁻2 ॲज इट इज. हे झाले पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन्स. आणि ही सुद्धा एनर्जीच आहे म्हणून वर्क, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचे SI युनिट सेम असतील. जूल कॅपिटल J. ओके. त्यानंतर वर्क डन, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन्स पहा. डायमेन्शन्स ही सेम असतील. ओके. सो
Thank you, students. If any doubt, then ask